मंजूर होऊन तो ब्रिज होत नाहीये, याची कारण वेगवेगळी आहेत. तुम्ही आमचं मंत्री महोदयांच्या बद्दल आमचा बिलकुल आक्षेप नाही, कारण त्यांना आम्ही जबाबदार धरत नाही. पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दुसऱ्याचं पाप स्वतःच्या अंगावर काय घेताय? ज्याचं पाप आहे त्याला घेऊ देत ना. दुसऱ्याच्या मुलाला नाव ठेवायला चालले तुम्ही. सभापती महोदय, जे असं आहे की दिरंगाई जे झाले 8 कोटीचं काम जे आता मंजूर आहे हे पीडब्ल्यूडी विभागाकडे आहे. त्यामुळे शेवटी आज ते काम पूर्ण करणं आमची जबाबदारी आहे आणि ज्याप्रमाणे जे आहे ते आपण हे करतोय. आता चौकशी समिती ठीक आहे की बोर्ड लावला धोकादायक आहे, हा ग्रामपंचायतीनं लावला, तो काही पीडब्ल्यूडीनं लावला नव्हता. बोर्ड ग्रामपंचायतीनं लावला की ब्रिज हा वाहतुकीस धोकादायक आहे, तसं पेपरला किंवा फोटो वगैरे सगळे आहेत. शेवटी दिरंगाई जी झाली, जे 8 कोटीचं काम जे होतं हे पीडब्ल्यूडी विभागानं नवीन मंजुरी त्याला नवीन पुलाला दिली होती. त्याची चौकशी समिती आपण नेमली आहे. त्याचा अहवाल आला की आपण अहवाल यायच्या आधी सभापती महोदय कार्यवाही आपण कशी करणार, एवढाच विषय. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. एवढं 15 दिवसात मध्ये अहवाल हे केलेला आहे. 15 दिवसात आला की लगेच कार्यवाही त्याच्यावर केली. चित्राताई वाघ लास्ट. धन्यवाद सभापती महोदय. विषय थेट या प्रश्नाशी संबंधित नसला तरी सुद्धा या प्रश्नाशी तसा रिलेटेबल आहे. कुंडमाळा येथे जी दुर्घटनाग्रस्त साकव झाला तिथे जवळपास 100 ते 125 पर्यटक त्या ठिकाणी आले होते, ज्याचा उल्लेख मगाशी सन्माननीय मंत्री महोदयांनी केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी गावातल्या इंटिरियरला वाहणारी वाहती नदी असतील, धबधबे असतील, अशा ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार करून लोक त्या ठिकाणी येतात, निसर्गाचा आनंद घेतात. माझा प्रश्न इथे हा होता की राज्यातील असे जी धोकादायक पर्यटन स्थळ आहेत, समुद्र किनारे आहेत, धबधबे आहेत, किल्ले आहेत, अशा सगळ्या ठिकाणी नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या स्थळांची जिल्हानिहाय यादी आहे आणि ती यादी त्या पर्यटन स्थळावरती लावून त्याचा प्रचार करण्याची शासनाकडे कुठली यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि ज्या ठिकाणी नो सेल्फी झोन आहेत, आपण बघितलंय की वाहत्या पाण्यामध्ये लोक पडतायत, वाहतायत, त्यांचे जीव जात आहेत आणि असे अपघात होत आहेत. तर ज्या नो सेल्फी झोन वरती रील्स काढले जातात, सोशल मीडियावरती प्रसारित केले जातात, अशांवरती शासन काही कारवाई करणार आहे का किंवा कुठल्या पद्धतीची कारवाई करण्यात येते, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. धन्यवाद. सभापती महोदय, या बाबतीमध्ये आता माझ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आम्ही मगाही जसं म्हटलं की असं ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनना कळवतोय किंवा या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते एकतर वाहतुकीला हे होऊ नये आणि मग जे ताईंनी केलं की बुवा नो सेल्फी झोन असतील त्या ठिकाणी पण शासनाकडनं त्या पद्धतीनं सूचना पोलिसांना परत दिल्या जातील किंवा असं काय झालं तर तिथं कार्यवाही करावी. सभापती महोदय, माझ्याकडं